तर पुण्याला दिलेल्या रेड अलर्टची आणि चौकाचौकात लागणाऱ्या रेड सिग्नलची तमा अजिबात न बाळगता सकाळी 7 वाजताच मी पुणे सोडलं आणि नगरच्या दिशेने निघालो. अनेक जण मला मेसेज करत होते, ठिबकच्या पाईपचं स्क्रॅपचं पुढे काय करायचं, ग्राइंडिंग केल्यानंतर माल कुठे विकायचा. आणि आज त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आलो आहे. कारण मी अशा एका युनिटला भेट द्यायला गेलो होतो जिथे ठिबक पाईपपासून उच्च दर्जाचा प्लास्टिक दाणा तयार केला जातो. मला अनेक शेतकरी, स्क्रॅप व्यापारी आणि ग्राइंडिंग करणारे विचारत होते की आमच्याकडे ठिबक पाईपचा स्क्रॅप आहे, तो ग्राइंड केला तर कुठे विकायचा, त्याला मार्केट आहे का. म्हणूनच मी इथं स्वतः आलो. त्यावर ते नेमकं कसं काम करतात, काय प्रोसेस करतात याची प्रत्यक्ष माहिती घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटची खात्री करून घेतली. हां, पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, डुब्बन म्हणजेच बुडणारं ठिबक इथे चालत नाही. बाकी ISI आणि नॉन ISI दोन्ही प्रकारचा ग्राइंड केलेला माल इथं स्वीकारला जातो, पण प्युअर ISI मालालाच पहिली पसंती इथं दिली जाते. ठिबक पाईपच्या स्क्रॅपमध्ये काम करणाऱ्या किंवा या क्षेत्रात नवीन सुरुवात करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने मला मेसेज करा. आपण त्याचं योग्य नियोजन आणि मार्केटची दिशा मिळून ठरवू. आणि हो, प्लास्टिक रिसायकलिंगमधील नवीन व्यवसायाच्या संधी आणि प्रत्यक्ष उद्योगांच्या भेटी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणारच आहे. त्यामुळे अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं मराठी स्क्रॅपवाला हे पेज नक्की फॉलो करा.